ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे। परमपवित्र ज्ञानेश्वरीतलं पसाय दान आणि त्याच्यावरचं चिंतन आपण करतो आहोत। कालपर्यंत आपण बघितलं की वाग्यज्ञ माऊलीने केलेला आहे आणि माऊलीने तो वाग्यज्ञ सद्गुरूंच्या आज्ञेने केलेला आहे। निवृत्तीनाथ महाराजांना आनंद व्हावा, त्यांची सेवा व्हावी म्हणून तो केलेला आहे। आणि सगळा यज्ञ झाल्यानंतर माऊली म्हणतात तुम्हाला आनंद तर झालेलाच आहे, तो तुमच्या चेहऱ्यावरनं प्रतीत होतो आहे, तुमच्या अंतःकरणावरनं तो दिसतो आहे आणि त्यामुळे मला हे पसाय दान द्यावं, प्रसाद द्यावा। आणि खरोखरीच याच्यामध्ये मला एक लढीवाळता दिसून येते। आईचं कुठलंही कर्म असू दे, ते कर्म केल्यानंतर मुलाला वाटतं की आईनं आपलं कौतुक करावं आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीचं आईनं काहीतरी द्यावं। आणि एका बाजूला खरोखरीच सद्गुरू ही माऊलीच असते आणि ती माऊली असल्यामुळं निवृत्तीनाथ माऊली आहे आणि त्यांचं ते लाडकं बालक शिष्य ज्ञानदेव आहेत आणि ज्ञानदेव स्वतः माऊली असल्यामुळं लढीवाळपणे ते मागतायत की एवढं मोठं कार्य झालेलं आहे, एवढा मोठा वाग्यज्ञ झालेला आहे, तो तुमच्या कृपेनं सिद्धीला गेलेला आहे आणि तुम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे सद्गुरू माऊली, आणि तुम्ही मला आता काहीतरी प्रसाद दान द्या। प्रसादानावरती खरोखरीच अनेकांनी इतकं सुंदर सुंदर लिहिलेलं आहे। मध्ये एक ऑडिओ क्लिप आली होती व्हॉट्सअपवरती, तर त्याच्यामधल्या वक्ता जो होता तर त्यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं की स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा आणि समाजासाठी मागितलं जातं ते दान आणि विश्वासाठी मागितलं असतं ते पसाय दान, असं त्यांनी त्या सभागृहात सांगितल्यानंतर टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला। आणि खरंच गोष्ट आहे ही की आपल्या प्रत्येकाचं एक विश्व असतं, तसं माऊलीचं एक विश्व आहे। आपलं विश्व म्हणजे काय की आपण, आपले कुटुंब, आपल्या ओळखणारे कुटुंबियातले सगळे, आपले नातेवाईक, प्लस आपल्या व्यवसायानुसार किंवा काही नोकरीनुसार असलेलं सगळं ओळख वगैरे, त्यांचं एक विश्व आपलं तयार झालेलं असतं। म्हणजे प्रत्येकाचं एक विश्व छोटं छोटं असतं। तसं एक माऊलीचं एक विश्व आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे जो ज्ञानेश्वर महाराजांना ओळखतो, ज्याचा ज्ञानेश्वरीशी संबंध आहे, मग तो सांप्रदायिक असेल काही असेल, त्या सगळ्यांचं मिळून एक विश्व आहे। तर ज्यांना माहितीच नाही कुठल्या ज्ञानेश्वरी आणि त्याच्यानंतर अन्य भाषिक, त्याचा याच्याशी काही संबंध असणं शक्य नाहीये, कारण आपण आपल्या विश्वाचाच विचार करतो आणि माऊलीनं तोच विचार केलेला आहे की जे जे कोणी अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी या ग्रंथाकडे येतील, या गीतेकडे येतील, भगवद्गीतेकडे येतील, तिच्या अर्थाकडे येतील, ज्ञानेश्वरीकडे येतील, त्या सर्वांच्यासाठी हे मागितलेलं पसायदान। पर्सनली माऊलीला काय हवं होतं का? काहीच नाही। तरी देखील संत हे देवाकडे काहीतरी मागणी करत असतात
त्यांच्या स्वतःसाठी तरी काही अपेक्षा काहीच नसते. काल आपण बघितलं होतं तुकाराम महाराजांसारखे की ते स्वतः म्हणतात, आम्ही तेणे सुखी बोला विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन आम्हा मूर्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. काही नाही अपेक्षा आपल्याकडे, काही नाही. ज्यावेळी बाबाराज बेलसरे अगदी सदगदित कंठानं गोंदवलेकर महाराजांना म्हणाले की मला तुमच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं. याच्यावरती गोंदवलेकर महाराज म्हणाले की माझ्यासाठी काहीच करू नका, तुम्ही तुमच्यासाठी करा म्हणजे मला ते पोचेल. आणि खरोखरीच आहे ही गोष्ट. प्रत्येक शिष्यानं आपल्या उद्धारासाठी सद्गुरूंनी साधन सांगितलेलं साधन करत राहणं, ही गोष्ट जरी केली तरी देखील केवढे मोठे उपकार स्वतःवरतीच झाल्यासारखे होतात. आणि तीच गोष्ट सद्गुरूंना पोचते. कारण काय, की सद्गुरूंचा मनोभाव तोच असतो. सद्गुरूंच्या मनोभावा जे करेल ती खरी सेवा होऊन जाते. त्यांचा मनोभाव ओळखून ती सेवा करायची असते. आणि माऊलीनं निवृत्तीनाथांचा मनोभाव ओळखलेला होता आणि गीतार्थ संपूर्ण सांगून झालेला आहे. आणि आता माऊली म्हणते की प्रसाद भेट द्या मला, पसाय दान द्या. आणि यज्ञ असल्यामुळेच पसाय हा शब्द वापरलेला आहे, पसाय दान हा शब्द वापरलेला आहे. राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञ कुंडातून तो दिव्य पुरुष अग्निपुरुष बाहेर आला आणि मग त्यानं आपल्या हातामध्ये जे भांड होतं त्याला प्रसाद खिरेचे भांड होतं ते भांड राजा दशरथाला दिलं. म्हणून यज्ञामधून जे प्रगट होतं त्याला पसाय दान असं म्हटलेलं आहे. प्रसाद तो खिरीचा प्रसाद असतो, गोड असतो. आणि बघितलं आपण की माऊलीला स्वतःसाठी काही नको, कारण 22व्या वर्षी जीवन कृतार्थ झालेलं आहे. आणि कृतार्थ जीवन होऊन माऊली सहजपणे संजीवन समाधी घेते. याचाच अर्थ काय की परतच माऊली निष्काम झालेली, काहीही अपेक्षा नाहीये. पण एवढं सगळं वाकिज्ञ झाल्यानंतर मागणं काहीतरी आहे. आणि ते मागणं नेहमी समाजासाठीच असतं. कारण एकदा आत्मज्ञान झालं की कोणतीही कामना अंतःकरणामध्ये राहत नाही, काहीही राहत नाही. काही मागावं, काही मिळवावं अशी काही इच्छा राहत नाही. रामकृष्ण परमहंसांना आपल्या माघारीत काही आर्थिक दतात पडू नये म्हणून मथुरबाबांनी त्यांना विचारलं की तुमच्यासाठी मला काही करायचंय, एक ठराविक रक्कम तुमच्या नावे मी ठेवतो, त्या व्याजातून तुम्हाला तुमचं सगळं चालवता येईल. हे म्हटल्यानंतर रामकृष्ण अत्यंत रागावले आणि ते म्हणाले, थू थू थू, तू मला विषयी बनवू इच्छितोस की काय, मला काहीही नको आहे. म्हणजे पैसा चालून येत आहे, सगळ्या गोष्टी येत आहेत, पण तरी देखील या महात्म्यांना काहीही नको असतं. याचं कारण काय, तृप्त झालेलं असतं. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीना आवडी हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे मासी. की ते धन नको, मान नको, कीर्ती नको, काही नको, काही नको. तुकाराम महाराज म्हणतात, नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा, नको भोग नको त्याग
नको विद्या नको कला, अवीट पदपद्मांची आम्हाला भक्ती दे मला. स्वामी स्वरूपानंद वर प्रार्थनेत म्हणतात. म्हणजेच काय की ज्यावेळी ते आत्मज्ञान प्राप्त होतं, मनामध्ये कोणतीच वासना राहत नाही, कामना राहत नाही, त्याचवेळी ते प्राप्त होतं. चित्ताची शुद्धी होती, त्यावेळी ते प्राप्त होतं. आणि ते प्राप्त झाल्यानंतर ती व्यक्ती अत्यंत तृप्त, अत्यंत शांत, अत्यंत आनंदी, अत्यंत समाधानी होऊन जाते. जीवन धन्यच होऊन जातं. तसं माऊलीचं जीवन दोन्ही अर्थाने धन्य झालेलं आहे. एकेकाळे गीतेचा अर्थ सांगून धन्य झालं, एवढा मोठ्या ग्रंथाची निर्मिती करून धन्य झालं, सद्गुरूंची सेवा करून धन्य झालं, आणि सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणून तर धन्य झालेलंच होतं. आता मागणे ते एक, देई भक्ती प्रेम, दुसरं काही नाही. भक्ती दे, प्रेम दे, याच्या पलीकडे काही मागणं नाही. आतमधून आनंद इतका भरलेला आहे की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन त्रिणी लोक, एवढी मोठी ताकद माऊलीच्याकडे आलेली आहे. आणि आलेली असल्याने माऊलीला स्वतःसाठी काहीच नको होतं, काही अपेक्षाच नव्हती. फक्त ग्रंथ पूर्ण झालेला आहे आणि ग्रंथाचा प्रसाद म्हणून काहीतरी माऊली मागते, तेही समाजासाठी, एका विश्वासाठी. तोषुनी मज द्यावे पसाई दाणे, की अत्यंत तुम्हाला आनंद झालाय तर मला हे पसाय दान द्या. आणि ते पसाय दान जे मागितलेलं आहे ते फार सुंदर मागितलेलं आहे. याच्यावरूनच कळतं. कारण काय होतं की सामान्य माणसाला कुठून का होईना कामना निर्माण होते. आपला सत्कार व्हावा, आपल्याला एखादं मानपत्र मिळालं, लोकांनी आपली वाहवा करावी, आपलं कार्य लोकांच्या पुढे यावं, असं वाटत राहतं. अनेक वर्ष ते करून करून शेवटी असं वाटतं की इतकी वर्ष आपण केलं आणि अजूनही आपल्याला काही सन्मान मिळालाच नाही, अशी कामना येण्याची शक्यता असते माणसाच्या मनामध्ये. आपल्या येतेच तर इतर लोकांच्या काय येऊ नये, येऊ शकतेच, कारण आपण निष्काम झालेलं नाही. बरंच नामस्मरण झाल्यानंतर देखील आपल्याला वाटतं की इतकं नामस्मरण केलं की देवानं मला सांभाळावं, देवानं माझं हे करावं, देवानं माझं ते करावं, असं वाटत राहतं. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये असं मनात देखील त्यांच्या येत नाही, असं वृत्ती देखील उठत नाही की आपला सन्मान व्हावा, आपली कीर्ती व्हावी, आपल्याला काहीतरी मिळावं, मानचिन्ह मिळावं, अशी कुठलीच अपेक्षा राहत नाही. म्हणून आत्मज्ञान ही गोष्ट सर्वोत्तम काम मानलेली गेलेली आहे. त्याचं कारणच ते आहे की माणूस पूर्णतः तृप्त होऊन जातो. तुका म्हणे न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे, की तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे, काही मागण्याची इच्छा राहत नाही. आणि तसं माऊलीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे की काही मागण्याची इच्छा नाही, तरी देखील माऊली लढिवाळपणे म्हणते आहे माऊलीच्या ठिकाणी की मला काही प्रसाद द्यावा. आणि ही गोष्ट खरोखरीच चांगली आहे. कारण काय असतं की प्रसाद हा आपण एकटा कधीच खात नसतो. अगदी सत्यनारायणाचा प्रसाद एक चमचाभर जरी मिळाला तरी तो आपण घरी घेऊन येतो आणि सगळ्यांना तो देतो, कारण तो भगवंताचा प्रसाद असतो. आणि तो प्रसाद सगळ्यांच्या मुखामध्ये गेला तर खरोखर जी अपेक्षा आहे संतांची, की सत्वबुद्धी जागृत होईल, ईश्वरनिष्ठ बुद्धी जागृत होईल, म्हणून तो प्रसाद असतो. माऊलीने देखील तो प्रसाद एवढ्यासाठीच मागितलेला आहे
की जे जे कोणी ज्ञानेश्वरीकडे येतील, माऊलीच्या विश्वामध्ये येतील, त्यांच्या सगळ्यांची बुद्धीमध्ये पालट व्हावं. जे गोंदवलेकर महाराज म्हणायचे की संतांच्या घरचं अन्न खावं, मागून खावं म्हणायचे. त्यामुळे काय होईल तर बुद्धीमध्ये पालट होईल, आणि बुद्धीमध्ये पालट व्हावा यासाठी, आणि ती बुद्धी ईश्वरनिष्ठ व्हावी अशी संतांची अपेक्षा असते. म्हणून ते लोकांना मुद्दामून खायला घालतात, प्रसादाच्या निमित्तानं लोकांना ओढून आणतात, आणि ओढून आणून ते प्रसाद खायला घालतात. त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयीचं प्रेम जागृत व्हावं, त्याला जीवनामधलं सत्य काय आहे ते कळावं. आणि तोच उद्देश माऊलीचा आहे. आणि माऊली काय मागते आहे ते आपण पुढच्या निरूपणात बघूया. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.